येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज। पालकमंत्री तयारीत, उद्या डीपीडीसीच्या बैठकीत दिसणार राजकीय रागरंग। या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक, आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। पालकमंत्री जयकुमार गोरे विरुद्ध खासदार प्रणिती शिंदे यांचा वाद, तसंच विधान परिषद निवडणुकीत प्रचाराच्या दरम्यान पालकमंत्री गोरे विरुद्ध खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यातील आरोप प्रत्यारोप सोलापूरकरांनी पाहिले। याच पार्श्वभूमीवर आता 5 महिन्यांनंतर जिल्हा नियोजन समितीची उद्या दुपारी 2 वाजता बैठक होणार आहे। जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार तसंच अधिकारी या बैठकीला उपस्थित असतील। प्राध्यापक ज्योती वाघमारे यांची ही पहिलीच डीपीडीसीची बैठक असणार आहे। यापूर्वी 11 फेब्रुवारी रोजी ही बैठक झाली होती। त्यामुळे आता पालकमंत्र्यांसमवेत डायसवर खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार प्रणिती शिंदे आणि खासदार ज्योती वाघमारे दिसतील। सोलापूर जिल्ह्याचा 842 कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा राज्याच्या अर्थसंकल्पात मंजूर झाल्यानंतर ही पहिल्यांदाच बैठक होतीये। सन 2025-26 म्हणजेच पाठीमागील वर्षातील झालेल्या खर्चाला मंजुरी देणं, विविध सदस्यांनी विचारलेल्या कामाबद्दल अनुपालन अहवाल सादर करणं, तसंच सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी विविध विभागांची तरतूद सादर करणं, विविध विभागांकडून आलेल्या विकास कामांच्या यादीला मंजुरी देणं असे विषय अजेंड्यावर आहेत। त्यामुळे या डीपीडीसीच्या बैठकीत विकास कामांवर जास्त चर्चा होणार की राजकीय राजरंग अधिक गडद रंगणार याची उत्सुकता लागली आहे। पाऊस नसल्यामुळे उजनीतून शेतीसाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्याची मागणी जोर धरत आहे। त्यामुळे डीपीडीसी मध्ये उद्या काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे। उजनी धरणात दौंडमधून येणारी पाण्याची आवक आता अवघी 14,000 क्युसेक, धरणातील पाणीसाठा झाला 46%। धरणात साठलं एकूण 88 टीएमसी एवढं पाणी। सोलापुरातील बसवेश्वर नगर येथील गौरीशंकर कोळी यांची घरफोडी सोलापूर शहर पोलिसांनी 24 तासात आणली उघडकीस। 2 चोरट्यांना अटक, 6 लाखांचा मुद्देमाल केला जप्त। 6 महिन्यानंतर सोलापुरातील गड्डा यात्रेत चोरलेलं सोनं सोलापूर पोलिसांनी पकडलं। पियुष राजू शिंदे या आरोपीला केली अटक। पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर यांची माहिती। सोलापूर शहरात डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे यांच्या माध्यमातून एक घर एक झाड या योजनेतून आजवर लावली 3500 झाडं, एकूण 6000 झाडं लावली जाणार। सोलापुरातील करमाळे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात स्लॅबचा भाग कोसळला। इमारतीचं प्लास्टर आणि स्लॅबचे तुकडे निखळू लागले। दवाखान्यात कोणी नसल्यानं दुर्घटना टळली। 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, पीपीडी, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात। ब्राइडग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज। स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे, सोलापूर, सोलापूर। मोबाईल 6399888222। तुळजाभवानी देवस्थान जमीन घोटाळा चौकशीसाठी विशेष समिती स्थापन, 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे समितीला निर्देश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत राज ठाकरे यांना उद्देशून म्हणाले, ते मिमिक्री आर्टिस्ट, आम्हाला राजकारणात त्यांच्यापासून धोका नाही। मात्र ते कलाक्षेत्रात गेले असते तर एकही स्टँडअप कॉमेडियन शिल्लक राहिले नसते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की कर्जमाफी ही परिस्थितीची आवश्यकता म्हणून करतोय, त्यानं शेतकरी श्रीमंत होत नाही, त्याला सावकाराकडे जाऊ लागू नये म्हणून ही कर्जमाफी आहे। राम मंदिर दान चोरी प्रकरणावरून विधानसभेत गदारोळ, विधानसभेत चंदाचोरच्या घोषणा, वडेट्टीवारांनी वाजपेयींच्या विधानाचा दाखला देत केली टीका। राज्यात 1,23,00,000 स्मार्ट मीटर लावले, त्यामध्ये 1,23,00,000पेक्षा फक्त 3 लाख लोकांच्या तक्रारी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ अधिवेशनात माहिती। किमया
ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2BHK आणि 3BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. लातूर जिल्ह्यातील खंडापूर संत पादुका दर्शन सोहळ्यातील अपहार प्रकरणी किशोर महाराज शिवणीकर यांना लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं केली अटक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एकत्रित आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसंदर्भात आढावा बैठक संपन्न. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री प्रकाश आंबेडकर आणि वरिष्ठ अधिकारी होते उपस्थित. महाराष्ट्रासाठी भूषण ठरणाऱ्या प्रकल्पांबाबत अफवा पसरवणं म्हणजेच राज्याचा अपमानच. विरोधकांनी तारतम्य बाळगावं. एकनाथ शिंदे यांचा अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्राथमिक स्तरावरील पेट स्कॅनचा समावेश करून कर्करोग उपचारासाठी अतिरिक्त रक्कम देणार. आरोग्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती. उद्या पालख्यांचं पुण्यातून पंढरपूरकडे होणार प्रस्थान. आज संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यात मुक्कामी. पालखी दर्शनासाठी भाविकांची तोबा गर्दी. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातील देणगी अपहाराच्या आरोपावरील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील पीठ करणार सुनावणी. शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया ही शाळा सुरू होण्यापूर्वीच पूर्ण व्हावी, यासाठी शासन नियमावली तयार करेल. मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत दिली माहिती. मधुमेहाच्या रुग्णांना आठवड्यातून एकदाच इंजेक्शन घ्यावं लागेल. भारतात लॉन्च झालं जगातील पहिलं बेसल इन्सुलिन. 40% स्वस्त असेल डोस. पुण्याजवळील मोशी कचरा डेपो दुर्घटना. आतापर्यंत 9 जणांची सुटका, एकाचा मृत्यू. 2 दिवसांनंतरही कचऱ्याखाली दबलेल्या 8 जणांचा शोध सुरूच.